पण मग मला आता सोप्या भाषेत सांगा, सर्वसाधारण लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की मी काळजी कशी घ्यायला पाहिजे केसांची. म्हणजे खरं तर हा तुम्हाला खूप साधा भोळा प्रश्न वाटेल, पण त्याबद्दल खूप मिथ्स आहेत केसांच्या काळजी घेण्याबद्दल. अगदी रात्री तेल लावायला पाहिजे का नको, अंघोळ झालं त्याला तेल लावायचं की नाही, तेल कुठलं लावायचं, इथपासनं खूप मिथ्स आहेत. तुम्ही काय सांगाल की कशी काळजी घ्यायला पाहिजे उद्यापासून? मी सगळ्यात पहिले सांगाल की क्लीन ठेवणे सर्वात आधी. तुमचा स्काल्प जो आहे तो क्लीन ठेवणे. आपण फक्त केस वरच्या वर धुतो तसं नाही, तुमचा त्वचा धुवायला पाहिजे, चांगली स्वच्छ ठेवायला पाहिजे. आम्ही जेवढेसुद्धा हेअरफॉलचे पेशंट बघतो ना, त्यांचा स्काल्प बिलकुल क्लीन नसतो, बिलकुल हायजेनिक नसतो. बरं. ते केस गळण्याच्या भीतीनेच हेअर वॉश करत नाही. 2 नंबर सगळ्यात सोपं, हार्ड वॉटर इतका आहे आज कुठल्याही सिटीत जा तुम्ही, हार्ड वॉटर आहे. तर सॉफ्ट वॉटर जे पिण्याचं पाणी आपण जे वापरतो ना, तर त्या पाण्याने तुम्ही केस धुवा. बरं. खूप तुमचं ऑइली स्काल्प असेल तर रोज केस धुवा. ज्यांना खूप स्वेटिंग आहे, ज्यांना खूप जिम एक्सरसाइज करतात, त्यांनी 2 वेळेस स्नान करा. ज्यांचा स्काल्प ड्राय राहतो, क्लीन राहतो, त्यांनी 2 ते 3 वेळेस स्नान करा. अति गरम पाण्याने तुम्ही स्नान करू नका, थंड पाण्याने स्नान करा. खूपच अगदी थंडी असेल तर कोमट पाणी यूज करू शकता. इतके बेसिक सोप्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तुमचे कोम्स जे असतात ते तुम्ही जेव्हा केस विंचरता स्त्रियांमध्ये, लेडीजमध्ये, तर होतं काय, तुमचा हा हेअर असतो ना, तर त्याला कॉर्टेक्स असतात, असे फिशसारखे काटे असतात. तर 2 स्प्लिट एंड्स तुम्ही ऐकलं असेल, फ्रीझी हेअर तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यानंतर ड्राय हेअर तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही जेव्हा केस विंचरताना प्रत्येक स्त्री बघाल, तुम्ही मुलगी बघाल, तर ते खालचा असा गुच्छा तुटत जाते ती. त्यात काय असतं की कॉर्टेक्स तुमचा बंद उघडलेला आहे. बरोबर. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे की असे काही आजकाल मार्केटमध्ये इतके सुंदर मास्क्स आहेत किंवा मॉइश्चरायझिंग बाम्स आहेत किंवा क्रीम्स आहेत, त्यांनी तुम्हाला फक्त स्मूथ करायचं आहे तुमच्या केसांना. अच्छा. त्या स्मूथ केल्यामुळं तुमचं कॉर्टेक्स बंद होतं. तुमचा कॉर्टेक्स बंद झाल्यामुळे तो केसांमध्ये असं अडकून तुटत नाही. इतक्या सोप्या एज्युकेशनल गोष्टी आहेत. म्हणजे याच्यासाठी डॉक्टर असायला गरज नाही. बरं. मग तुम्ही जेव्हा केस विंचरता, मग तेव्हा तुमचा केस विंचरताना तो जेव्हा मऊ राहील केस, जेव्हा तुमचे कॉर्टेक्स बंद राहतील, तेव्हा तुमचा तो केस तुटणारच नाही. हे हेअर रिपेअर किंवा हे हेअर डॅमेज ही एक सिस्टम झाली. आता हेअरफॉल ही एक गोष्ट वेगळी आहे, हेअर लॉस टक्कलपणा एक गोष्ट वेगळी आहे. पण हेअर डॅमेज जे वरचेवर मुलींमध्ये आजकाल किंवा पुरुषांमध्ये केसांचे जे लांब असतात त्यांचे जे डॅमेज होतात, त्याच्यावर तुम्हाला सिम्पल रिपेअर गोष्टी करायच्या आहेत. मॉइश्चरायझिंग शॅम्पू यूज करायचा आहे किंवा ज्यांचे खूप डॅन्ड्रफ आहेत त्यांना क्लिन्झिंग शॅम्पू यूज करायचा आहे. बस एवढ्या सोप्या गोष्टी आहेत. तेल हा फॅक्टर किती महत्त्वाचा असतो? तेला बाबतीत इतकं मिथ आहे ना, तर मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो की लहानपणाच्या वयात तुम्ही जर का तेल वापरलं 18पर्यंत ठीक आहे, पण नंतर तुमचं जर का ऑइली स्काल्प असेल तर मला नाही वाटत तुम्हाला ऑइलची गरज आहे, कारण की तुमच्या ग्लँड्समधून ऑलरेडी ऑइल सिक्रेशन होत राहतं. ड्राय स्काल्प असेल तर तुम्ही अगदी खूप फ्लेक्स वगैरे तयार होतात, खूप अगदी तुमच्या स्किनमध्ये ड्रायनेस तुम्हाला दिसतोय, तर तुम्ही ऑइल लावू शकता. ते पण प्रमाण त्याचं कमी, रात्रीतून लावू शकता, आठवड्यातून एकदा किंवा 2दा. पण मी आजपर्यंत असे पेशंट नाही बघितले की मी हे ऑइल लावलं आणि मला केस आले. हे सगळं जे गर्दी बघता तुम्ही मार्केटमध्ये, सोशल मीडियामध्ये, यूट्यूबमध्ये, हे लाव ते लाव, हे मी बघितले, हे असे केस झाले, ते हे सगळे झाले, हे सगळं बायस्ड, नॉट स्टडीड, नॉट रिसर्च्ड. फक्त पेशंट बघतो की बस मला एक इच्छा आहे, तो एकदा बाय करतो, परत नाही जात त्या ठिकाणी. मग झालं असतं तर मग त्याला मला तर वाटतं की पटकन त्या पारितोषिकच द्यावं त्या व्यक्तीला पटकन, आणि त्याचं पेटंट तयार होऊन तो पूर्ण जगभरात द्यायला पाहिजे ना. मग कशाला ट्रान्सप्लांटची गरज पडेल? उलट सोपं होईल ना. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत विशेष पाहुणे आणि अतिशय विशेष माहिती घेऊन ते आपल्यासोबत आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर निलेश पुंड. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर हे हेअर एक्सपर्ट आहेत, स्किन आणि हेअर यातले एक्सपर्ट आहेत आणि ते सेलिब्रिटी डॉक्टर्स आहेत. तर आजचा विषय केस हा आहे, जो फार महत्त्वाचा विषय आहे. लोकांना असं वाटेल की ह्यात काय विशेष, पण आज परिस्थिती खूप गंभीर आहे आणि डॉक्टरांशी जसं आपण बोलत जाऊ तसं त्याचं गांभीर्य आपल्याला कळत जाईल. आणि अर्थातच अतिशय हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे आता नेमकं काय चाललं आहे लोकांच्या डोक्यावर हेही तुमच्याकडनं समजून घेता येईल. तुमचं स्वागत. मित्र म्हणेमध्ये तुम्ही आलात याबद्दल आम्ही छोटीशी भेट देऊन तुमचं स्वागत करू. आणि मग आपण सुरुवात करूया. नेत्रा इन्स्टंट मील्सतर्फे ही एक छोटीशी भेट. तुमच्या धावपळीच्या रुटीनमध्ये हे इन्स्टंट मील आहे. हे नॉन प्रिझर्वेटिव्ह, याच्यामध्ये काही केमिकल्स नाही आहेत आणि एका वाफेवर शिजतं. छान. तर हे तुम्हाला आवडेल. आणि अर्क ऑइल्सतर्फे ही
तेलं अर्थात लाकडी घाण्यापासून बनवलेली आहेत पारंपरिक, ह्याच्यातही काही केमिकल्स आणि असं काही नाही आहे. सो तुम्ही हेही वापरून बघा, तुम्हाला हेही आवडेल. कोल्ड प्रेस्ड ऑइल. कोल्ड प्रेस ऑइल. थँक्यू. तर तुमचं स्वागत आणि सुरू करूया सेलिब्रिटी डॉक्टर. तर केस हा आता फार महत्त्वाचा विषय झालेला आहे आणि मी आजूबाजूला ज्या ज्या लोकांना पाहतो त्या सगळ्यांमध्ये त्या समजा 10 लोक असतील त्यापैकी 8 लोकांना केसाचा प्रॉब्लेम असतो. काही लोकांचे केस खूप लवकर जात आहेत, खूप गळत आहेत किंवा टक्कल लवकर पडतं आहे, अवेळी टक्कल पडते, इथपासून केस अशक्त असणं, कोंडा होणं वगैरे वगैरे प्रकार. तर आज तुमच्याकडनं मी ही माहिती घेणार आहे की हे सगळं काय चाललं आहे. पहिला हाच माझा बेसिक प्रश्न आहे की पूर्वी टक्कल पडण्याचं, केस जाण्याचं वय हे साधारण 50-60 नंतर असायचं, केस पिकण्याचं सुद्धा. पण अलीकडच्या काळामध्ये हे खूप अलीकडं आलेलं आहे. म्हणजे अगदी 30-20 तुमचा अनुभव जास्त असेल, इथपासूनच टक्कल पडायला लागतं, हेअरलाईन मागं जायला लागते, केस पिकायला लागतात. हे एवढं वय अलीकडं का आलं आहे? हा केसांचा प्रॉब्लेम हल्ली सर्रास दिसू लागला आहे, असं का होतं आहे? आता तुम्ही बघालाच, एकदम सोपं उदाहरण आहे की ह्या वर्षी मला उन्हाळा किंवा हिवाळा दिसतच नाही. ऋतूमध्ये इतका बदल झालेला आहे की ह्यावेळेस फक्त असं वाटतं की पावसाळ्यात फक्त बर्फ पडायचं बाकी आहे महाराष्ट्रामध्ये. तर सर्वात आधी पोल्युशन म्हणजेच ऋतुचर्या बिघडलेली आहे. दुसरं आपली दिनचर्या बिघडलेली आहे. आपल्या सकाळी उठायच्या वेळीपासून झोपायच्या वेळीपर्यंत सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. आपला जो आहार जो आहे वेळेवरचा तो होत नाही आहे. तिसरी गोष्ट, जो सकस आहार आपल्याला मिळायला हवा होता, जसं आता तुम्ही आम्हाला दिलं की एकदम फर्टिलायझर नाही आहे, ज्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स नाही आहेत, फक्त फवारणी, फक्त हे करून आपल्याला हायब्रिड आज जेवण मिळतं आहे, हे एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर स्ट्रेस हा 90% वाटा मी ह्या सर्व 100 जर कारणं असतील त्यातले 90% कारण हा स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे. बरं. जन्म झाल्यापासून तुम्हाला ताणतणाव आहे, शाळेत टाकण्यापासून ताणतणाव, त्या मुलाला शाळेत कॉम्पिटिशन, कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर करिअरमध्ये कॉम्पिटिशन, ह्या सर्व सबकॉन्शियस माइंडमध्ये आतल्यात इतका तो स्ट्रेसमध्ये जगतो आहे की त्यामुळे त्याचे सर्व परिणाम फक्त केसांवरच नाही, फक्त त्वचेवर नाही, पण इंटरनल सिस्टमवर सुद्धा होत आहे. बरं. पूर्वीच आपलं आयुष्य 100-120 असं होतं. आता आपलं आयुष्यच मान मर्यादा आपली 60-70पर्यंत आलेली आहे. मग तुमची जर 60-70पर्यंत जर का आयुष्य आलेलं आहे तर मग तुम्ही 20-30 मध्ये जर का वार्धक्यजन्य तुम्हाला व्याधी चालू होतं, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. बरं. म्हणजेच काय की तुम्हाला पूर्वीसारखी परत दिनचर्या, ऋतुचर्या फॉलो करणं सुरू करावं लागेल की ज्यामध्ये तुमचा व्यायामाचा अभाव जो आहे तो तुम्हाला फुलफिलमेंट करावा लागेल. असा आहार समावेश करावा लागेल की ज्यामुळे तुम्हाला ते सर्व घटक मिळतील जे शरीरावर सगळे घटक मिळतील, परिणाम होणार नाही. आजकाल तुम्ही फळं भाज्या बघता तर ते पण सगळे खाऊ की नाही इथपर्यंत परिस्थिती आलेली आहे. करेक्ट. पण निसर्गामध्ये अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही अजूनसुद्धा विषबाधित नाही आहेत, पौष्टिक आहेत, त्या तुम्ही जर समावेश केल्यात तुमच्या आहारामध्ये, त्याच्यानंतर तुमचं व्यायाम जर का दिनचर्यामध्ये तुम्ही ॲड केलं, म्हणजे जेणेकरून तुम्ही टॉक्सिन्स जे बाहेर काढण्याचं जर का बघितलं आणि लाईफस्टाईल तुम्ही इम्प्रूव्ह करायला लागलात की मग तुम्हाला हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होताना दिसतील आणि याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. हे सगळं हा जो आजार आहे केसांचा आणि त्वचेचा, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर मी म्हणेल, याला लाईफस्टाईल मिसमॅनेजमेंट मी असं म्हणेल. बरं. आम्ही ट्रीटमेंट देताना फक्त आणि फक्त औषधं कधीच सांगत नाही. आम्ही त्यांना असा चार्ट देतो की तुम्ही तुमची लाईफस्टाईल कशी इम्प्रूव्ह करू शकता. बरं. कारण की तुम्हाला मेडिसिन्स आज ताप आली, खोकला आला, 8 दिवसाचं प्रिस्क्रिप्शन घेतलं, तुम्हाला बरं वाटतं. करेक्ट. हेअरचं तसं नाही आहे. हो. तुम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत कसं जगत आलेला आहात, काय खात आलेला आहात, कशी झोप घेताय, किती तणावमुक्त तुम्ही जगताय, अनुवंशिकता आहे की नाही आहे तुम्हाला, मग ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला तुमच्या शरीरावर परिणाम होतो आणि मग त्यासोबत तुम्ही औषधांची सांगड घातल्यानंतर ते सुद्धा तुम्हाला सुरूच ठेवावं लागतात. बरं. असं आहे. पण तुम्ही आता बोलता बोललात की लाईफस्टाईल तुम्ही लोकांना सांगता की तुम्ही अशी नका ठेवू आणि अशी ठेवा. लाईफस्टाईल आता बदलणं शक्य आहे असतं? लाईफस्टाईल तुम्ही निश्चितपणे बदलू शकत नाही, आहार बदलू शकत नाही, तुम्ही पोल्युशनमध्ये टाळू शकत नाही, पण तुम्ही 2 ते 3 गोष्टी त्या नियमितपणे करू शकता. तुम्ही स्वतःला इतकं पोल्युटन करून घेतलेलं आहे मोबाईलमुळे आज की त्याच्यामुळे तुम्हाला झोपच नाही रात्रीची. दुसरी, तुम्हाला व्यायामाचा अभाव आहे बऱ्याच जणांमध्ये, आळशी झालेलो, आपण लेझी झालेलो आहोत, आपण त्याच्यानंतर योग अभ्यास करायचा विसरलेलो आहोत की ह्या सर्व गोष्टींमुळं तुमचं हार्मोनल चेंजेस बॉडीमध्ये दिसायला लागतात. पिट्युटरी ग्लँडपासून तर टेस्टोस्टेरॉन शेवट हार्मोनपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी निगडीत असतात तुमच्या बॉडीशी. बरं.
तुम्ही जेव्हा योग अभ्यास करता, तुम्ही जेव्हा तुमचं लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करता, तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता, तेव्हा तुम्ही तुमच्या हॉर्मोन्सला रुटीनमध्ये आणता आणि बॉडीला तुम्ही रेडी करता ह्या बाहेरच्या सगळ्या पोल्युटंट्सपासून आणि ह्या सगळ्या विषबाधित आहारापासून तुम्ही स्वतःला एक मजबूत शरीर बनवताय. आपलं शरीर पूर्वीसारखं मजबूत नाही राहिलेलं आता. बरं. हे शरीर आपलं मजबूत कशापासून बनतं? आपल्या आहारापासून. आपण काय खातो, काय पितो, बरोबर, काय आपण कसं जगतो, कसं विचार करतो, कसं व्यायाम करतो. तर आपण हे पण कुठंतरी विसरतो की आपण आपली मजबूती शरीराची जी जडणघडण जी करायची आहेत ती पण आपण विसरलं. आपलं जर शरीर मजबूत असेल तर मला नाही वाटत की मग तुमचा कुठलाच अवयव निष्कामी असेल किंवा कमजोर असेल. बाय द वे, डॉक्टरांचं न्यू रूट्स क्लिनिक आहेत, त्यांचे जवळपास 13 क्लिनिक्स आहेत भारतभर, त्याबद्दल मी नंतर येणारच आहे. पण तुमच्याकडे आत्ता जे केसेस येत आहेत, जे लोक येत आहेत वेगवेगळ्या वयोगटातले, त्यांचे प्रॉब्लेम्स काय दिसतात तुम्हाला? आता माझ्याकडं 3 वयोगटाचे पेशंट्स आहेत. बरं. पुरुष आणि स्त्री हे वेगळे आहेत. पहिले पुरुषांवर येतो. पुरुषांमध्ये माझ्याकडं 18 ते 30 वयोगटातले केस गळतीच्या प्रमाणातले 70% पेशंट्स आहेत. 18 ते 30. जे मुलं, आता मी 10वीत चाललो आहे, मी स्कूलमध्ये आहे, मी 11वीत आहे, 12वीत आहे, माझं कॉलेज सुरू आहे. 70% पेशंट. 2 नंबरची माझ्याकडे कॅटेगरी आहे ती 30 ते 40 वयोगटामधली, की आता आम्हाला करिअरमध्ये आम्ही आता इम्प्रूव्ह झालो आहे, आता आम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची, किंवा लग्नाचे विषय आहेत किंवा करिअर रिलेटेड, कॉन्फिडन्स रिलेटेड विषय असतात. तिसरी कॅटेगरी असती 50s नंतर, जे सर्व सेटल झालेले आहेत, दे आर हेल्दी इनफ, आणि आता ते त्यांच्या लाईफस्टाईलवर आता पैसे खर्च करण्यास त्यांना रेडी आवड आहे. ओके. हां, त्यांना इम्प्रूव्ह करायचं आहे. स्त्रियांमध्ये 2 कॅटेगरी आहेत, एक 30 ते 40 आणि एक 40पासून पुढचे 60पर्यंत. मॅक्सिमम 70% लेडीज जे आहेत फिमेल, त्या डिलिव्हरीनंतर, पोस्टपार्टम नंतर, जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेस इस्ट्रोजन हार्मोन पटपट वाढतो, नंतर धपकन खाली पडतो आणि लगेच केस गळायला चालू होतात. त्यातले बहुतांश 50-60% थांबतातही वर्षभरानंतर, पण काही केसेस कंटिन्यू होतात, कारण की त्या PCOS होतो त्यांना, त्यांचा ॲनिमिया प्रॉब्लेम असतो, आपल्याकडं B12चा प्रॉब्लेम असतो, D3चा प्रॉब्लेम असतो, थायरॉईड आहे, शुगर आहे. कुठलीच थायरॉईड आणि शुगरची स्त्री मी आज पण बघितलेली नाही तिला हेअरचा प्रॉब्लेम नाही. कारण की ट्रान्सफॉर्मेशनच होत नाही तुमचं, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन, मल्टी न्यूट्रिशनल ट्रान्सफॉर्मेशन. कारण की हेअर इतका इम्पॉर्टंट ऑर्गन आहे की त्याला इतक्या गोष्टी लागतात, एका गोष्टींवर अवलंबून नाहीच आहे, एका विटॅमिनवर. मस्त विषय काढला तुम्ही. त्याला मल्टीविटॅमिन्स लागतात, त्याला मिनरल्स लागतात, त्याला मायक्रोन्यूट्रियन्स लागतात, त्याला कार्बोहायड्रेट लागतं, त्याला प्रोटीन लागतं, त्याला फॅट लागतं, त्याला कोलॅजन लागतं, सर्व लागतं केसांना. म्हणजे केस हा तुम्ही एक ॲसेसरी ऑर्गन म्हणून कन्सिडर करू शकत नाही. खरं. एवढे सगळे घटक तुमच्या केसांना, नखाला, त्वचाला सगळे लागतात, पौष्टिक. पण जनरली केसांना आपण फार गृहीत धरतो, जन्मानंतरच ते असतात, आणि जेव्हा ते जायला लागतात तेव्हा मग आपल्याला जाग येते की अरे माझं असंच होतं आहे. तर हा बेसिक प्रश्न आहे की मुळात केसांची निगा राखायची कशी असते? खाणं हा एक भाग झाला जे माझ्या पूर्ण हातात नाही आहे, कारण शेवटी बाजारातनं भाजी मी आणतो, ती कशी पिकवली मला बघणं शक्य नसतं. भेसळ म्हणाल तर सगळ्या गोष्टीत ती आहे, दुधापासनं भाज्यांमध्ये सगळीकडे ती असतेच, पेस्टिसाइड असतात, मग ते मी अवॉइड नाही करू शकत. मग मी काय करू शकतो? सोप्या गोष्टी आहेत की जे आपण अवॉइड करू शकतो आणि करू शकतो. जशा की आता स्काल्प आपला जो आहे, त्वचा, ती त्वचा 2 ते 3 प्रकारची असते. एक ड्राय स्काल्प, एक तुमचा वेट स्काल्प, ऑइली स्काल्प आपण ज्याला म्हणतो, आणि एक नॉर्मल टू ड्राय स्किन. तर ड्राय स्काल्पमध्ये तुम्ही मॉइश्चरायझिंग शॅम्पू यूज करायला पाहिजे की जो व्हॉल्युमायझिंग असतो, जो मॉइश्चराईज करतो, जो आर्गन ऑइलपासून तयार आहे, कोकोनट ऑइलपासून तयार आहे, ज्यामध्ये वेगवेगळे पेप्टाईड्स असतात. दुसरा असतो एक क्लिन्झिंग शॅम्पू, जे धूळ मातीत आपण फिरतो, ड्राय होतात, त्याच्यानंतर ऑइल सिक्रेशन ज्यांचं खूप असतं, असं नखात असे खवले येतात, खाज येते खूप, त्यांनी क्लिन्झिंग शॅम्पू वापरायला पाहिजे, जे आजकाल खूप इझिली केटाकेनाझॉल, सॅलिसिलिक ॲसिड ह्या नावाने उपलब्ध असतात. त्याच्यानंतर हे प्रत्येक पेशंटनी मी सांगतोय ते करायलाच पाहिजे असं नाही, त्यांनी डॉक्टरांकडून दाखवून करायला पाहिजे. आपण केसांसाठी डॉक्टर आहे किंवा डॉक्टरांकडे जायचं हेच आपल्याला माहीत नाही आहे. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा क्लीनलीनेस हा एक भाग झाला. त्याच्यानंतर आपण त्रास कमी द्यायला पाहिजे केसांना. आपल्याला हेअरस्टाईल करायला पाहिजे, आपल्याला क्रीम लावायला पाहिजे, आपल्याला जेल लावायला पाहिजे, आपल्याला कलर लावायला पाहिजे, आपल्याला हेअर ड्राय करायला पाहिजे, आपल्याला हेअर स्ट्रेटनिंग करायला पाहिजे, आपल्याला सर्व केमिकल्सचा मारा करायला पाहिजे केसांवर. हे सुद्धा आपल्याला कारणं टाळता येणार नाहीत. पण करायला पाहिजे म्हणजे करायचा असतो, पण ते करू नये ना. हे करायच्या गोष्टी नाहीच आहेत ना, हे तुम्ही डॅमेज करताय ना. हेअर हा इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. तुम्ही इकडं हेअर स्ट्रेट करताय, आम्ही मुळाला काय करत नाही,
पण तुम्ही डॅमेज तुमच्या रूटलाच करताय ना, बरोबर. कारण की ते गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. करेक्ट करेक्ट. बापरे. बर. पण मग ह्याच्यामुळं केसांवर परिणाम होत असतो? 100% होतो. त्याच्यानंतर तुमचा तणावामध्ये कॉर्टिसॉल लेवल सगळे डिस्टर्ब होतात. तर ते कॉर्टिसॉल लेवल्स डिस्टर्ब झाले की तुमचे ग्रोथ हार्मोन्स हेअरकडे जाणं बंद होतात. ग्रोथ हार्मोन्स हेअरकडे जाणे बंद झाले म्हणजे त्यांची ग्रोथ बंद होते. आणि स्किन आणि हेअरमध्ये सगळ्यात जास्ती पूर्ण अख्ख्या बॉडीमध्ये सर्वात रॅपिड ग्रोईंग सेल्स जे असतात ते हेअरमध्ये असतात तुमचे. बरं. रॅपिड ग्रोईंग सेल्स म्हणजे ते इतकं प्रचंड एपिथेलियल सेल्स असतात आणि त्यांना इतकं रॅपिडली त्यांना डेव्हलप व्हायचं असतं की त्यांना खूप मेटाबॉलिझम, खूप त्यांना काम करून त्यांना ते ग्रो करावं लागतात त्यांना. ते जसं एखादा दुसरा ऑर्गन आहे तुमचा, त्याला एवढं मेटाबॉलिझमची गरज नसते, तेवढं रॅपिडली ग्रोईंग सेल्स तिथं नसतात. पण हेअरमध्ये तुमच्या खूप रॅपिडली ग्रोईंग सेल्स असतात आणि खूप प्रमाणात सेल्स असतात. आता तुमच्याकडं ऑलरेडी मेन ऑर्गन्स तुम्हाला आहेत. हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, वेगवेगळे पँक्रियाज आहेत. बॉडीला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं का ॲक्सेसरीकडे लक्ष द्यायचं? मग शरीरसुद्धा काय करतो की बाबा ठीक आहे बाबा, पहिले मी हे करून घेतो, तुमची पहिले फुलफिलमेंट मग तिकडे बघतो. हे शरीरसुद्धा स्वतःचं एक मेकॅनिझम आहे ना. सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही. व्हेरी ट्रू. तर म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला इतकं छान आणि व्यवस्थित ठेवणार ना, जेव्हा तुम्ही तुमचे सगळे मल्टी ऑर्गन्स तुमचे मेंटेन ठेवणार, नंतर तिकडे मग आपोआप तुमचं तिकडे लक्ष जाणार. ट्रान्सप्लांटकडे मी येणारच आहे. पण तुम्ही आता स्काल्पबद्दल बोलता ना, ती ड्राय आहे की ऑइली आहे, हे कसं ओळखायचं? आता इतकं सोपं आहे की ड्राय स्काल्पमध्ये तुम्हाला शुष्कता जाणवते, ड्रायनेस जाणवतो, कोरडेपणा जाणवतो. ऑइली स्काल्पमध्ये तुम्हाला पूर्ण चिकट ऑइल झालेला असतो, ग्रीसी असतो, जो बाहेरचा डर्ट पोल्युशन असतो तो त्याच्यात साचलेला असतो. केसांना चिकटतो ना, स्काल्पमध्ये चिटकतो. तुम्हाला खाज येते. बरं. पेशंट स्वतः सांगतात की सर माझा ड्राय आहे आणि माझा ऑइली स्काल्प आहे म्हणून. तो सीझन वाईज सुद्धा कधी कधी बदलतो. तुमच्या बॉडीच्या एज अनुसार कधी कधी चेंज होतो, वेदर अनुसार चेंज होतो. आता कोलकात्याच्या तिकडं सगळे ऑइली स्काल्पचे पेशंट्स आहेत. सगळे वेस्ट बेंगॉल, बांगलादेश त्या ठिकाणी, नॉर्थ साऊथ साईडला बघाल परत सगळे तुम्ही त्या ठिकाणी ते आहेत ऑइली स्काल्पचे. आपला हा मध्यम प्रदेश आहे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हे सगळे ह्या ठिकाणी परत ड्राय स्काल्पचे जास्ती पेशंट्स आहेत. काही ऑइली पण आहेत. आता मिक्स वेदर झालेलं आहे, आता खूप वेदर असं राहिलेलं नाही किंवा पाणी पण आता खूप डिस्टर्ब झालेलं आहे. त्याच्यामुळं ट्रॅव्हलिंग पण खूप इकडून तिकडून आहे. तर बऱ्याच वेळेस मिक्स्डसुद्धा बऱ्याच वेळेस कंडिशन असते तुमची, कधी ऑइली होते, कधी ड्राय होते. ते सोपे आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्ही मगाशी बोललात ते स्ट्रेटनिंग करायला नाही पाहिजे किंवा वेगळ्या ट्रीटमेंट्स असतात केसांच्या, नाही केलं पाहिजे. असं केल्यामुळं केसाचं आयुष्य किती कमी होत जातं? कसं कमी होतं? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एखादा व्यक्ती बघा, मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. एखादा व्यक्ती म्हणजे समजा भिकारीच पकडू ना आपण, जो रोज भीक मागतो सिग्नलवर, तुम्ही त्याचे केस कधी टक्कल तुम्ही भिकारी बघितलाय का? म्हणजे मी लाखातून एखादा मी बघितलेला आहे. खरं नाही, मी लाखातून एखादा भिकाऱ्याला टक्कल बघितलेला आजपर्यंत. म्हणजे खूप ऑड आउट मॅन म्हणाल मी त्याला. करेक्ट. पण बाकीच्यांचे ते सगळ्यांचे केस बघा, ते जटा, एकदम जटा. त्याला काय पोषण आहे, त्याला काय खाद्य आहे, त्याला काय आहार आहे? तो आपला फक्त उन्हात व्हिटॅमिन डी खात असतो आणि जे भेटेल ते खात असतो. त्याला कुठलं पाणी स्नान करायला, त्याला कुठला शॅम्पू आहे, त्याला कपडे नाही घालायला, त्याचं खाण्याचंच वांदे त्याच्यात. पण त्याचे केस बघा कशा असतात. पहिलं कारण म्हणजे त्याला स्ट्रेसच नाही आहे, ही स्ट्रेस फ्री. काय त्याला ताणच नाही ना माझा काय जाईल म्हणून. आजचा दिवस ढकला तेवढंच आहे. सेकंड, भरपूर व्हिटॅमिन डी घेत असतो, जो येईल तो खातो. चौथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडं इम्युन सिस्टीम एवढी डेव्हलप झालेली असते बॉडीमधली. मी सांगितलं ना, मजबूत शरीर इतकं छान डेव्हलप झालेलं असतं की त्यांना दुसरे कुठले आजारसुद्धा होत नाही. त्यांना दवाखानासुद्धा मला वाटत नाही कधी जावं लागत नाही. आणि तुम्ही जर का त्यांचं हायजीन बघाल तर ते एकदम घाणेरडं असतं, सगळं खराब असतं. तर बॉडी अशी तयार झालेली असते ना, तर आपण एवढं स्वतःला आपल्या कमकुवताने वीक बनवून ठेवलेलं आहे. तर तुमच्या मी आता मेन प्रश्नाकडे येतो की मेन तुम्हाला काय करायला पाहिजे की ज्या करून की तुमची इम्युन सिस्टम तुम्ही डेव्हलप करायला हवी. म्हणजे फक्त हेअरवर एक मेडिसिन आहे आणि तुम्ही हे घ्या आणि म्हणजे तुमचं थंडी ताप खोकल्यासारखं बरं होईल, दिस विल नॉट वर्क. तुम्हाला तुमची इम्युन सिस्टम, तुम्हाला तुमच्या आतून बॉडी स्ट्रॉंग बनवायची की जेणेकरून तुम्हाला तुमच्या केसांची तुम्हाला निगा राखतील. असं केसांसाठी फक्त ही एक गोळी आहे, 1 महिना घ्या, 6 महिने घ्या, असं होईल असं बिलकुल होणार नाही. आता अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांना अनुवंशिकता नाही, म्हणजे ज्यांच्याकडे हेरिडिटरी हा इश्यू नाही आहे, तर तो कुठल्याही एक्स्ट्रीम याला केमिकल ट्रीटमेंट्सला कशालाही कुठल्याही गोष्टीला त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही हेअरला. पण ज्यांच्याकडे अनुवंशिकता आलेली आहे तर ते 51% पेशंट सगळे पासून सगळ्यांना प्रॉब्लेम येणार म्हणजे येणारच. कारण की तुमच्या एक्स लिंक जीनमध्ये तो प्रॉब्लेम तुम्ही तो घेऊन आलेलाच आहात.
अच्छा. हां, म्हणून आजकाल काय प्रॉब्लेम आहे की टक्कलपणा 50-60मध्ये पडणं दॅट इज नॉर्मल, ते पण एक्स लिंकडच होतं. करेक्ट. पण आता आपलं आज वयोमर्यादाच कमी झालेले आहे. एवढे सगळे कारणं आपण जे डिस्कस केलेत त्यामुळं काय होतं की तुमचं जे 40-50मध्ये जे दिसायला हवं होतं ते तुम्हाला 20-30मध्येच दिसतंय. आणि तुमची जीनमध्ये ऑलरेडी हेरिडिटरी आहेच ना, तुम्हाला अनुवंशिकता. बरं. मग तुम्ही त्याला टाळूच शकत नाही. त्याला फक्त पोस्टपोन करू शकता तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलनी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने. ते टाळता येणार नाही आहे. पोस्टपोन करू शकता तुम्ही. बरं. येस. पण हे याच्यामध्ये हेरिडिटरी हे ओळखायचं कसं? फॉर एक्झाम्पल, मी आता एखादा व्यक्ती आहे, त्याचे आईवडिलांना टक्कल नव्हतं, हा व्यक्ती आता 60 वर्ष झाला आणि वयोमानाप्रमाणे तो बाल्ड आहे. आता त्याची जी मुलं असणार आहेत किंवा त्याची जी नातू असणार आहेत त्यांना तो येणार आहे की नाही? सगळ्यात आधी अनुवंशिकता म्हणजे वडिलांकडूनच आलेलं आहे, हे सगळ्यात मोठा मिथ आहे. हे चुकीचं आहे. तुम्हाला आईकडून येऊ शकतं, तुम्हाला मामाकडून येऊ शकतं, तुम्हाला आजीकडून येऊ शकतो, तुम्हाला आजोबाकडून येऊ शकतो, तुम्हाला वडिलांकडून येऊ शकतं. असं काही जरुरी नाही की वडिलांना टक्कल असलं पाहिजे. मला बिलकुल नाही. तुमच्या कुठूनही तुम्हाला क्रॉस लिंक तुम्हाला येऊ शकतं. अरे बापरे. 4-5 जनरेशन्समधून तुम्हाला असं येऊ शकतं. सगळ्यात आधी हेरिडिटरी मी या गोष्टीला म्हणेल. सेकंड, तुम्हाला जेव्हा हेरिडिटरीमुळे हेअर लॉस व्हायला लागतो, सगळ्यात आधीचा सिम्पटम म्हणजे तुमच्या केसांची जाडी कमी होणे, डायमीटर कमी होणे. आपण त्याला हेअर थिनिंग म्हणतो. साध्या भाषेत केस पातळ होणे. केस. आणि ते आपल्याला लगेचच जाणवायला लागतं. केस पातळ होणे दिस इज द फर्स्ट साईन की तुम्ही आता टक्कलकडे वळायला लागले. मग तुमची हेअरलाईन मागं जायला लागते, मग तुम्हाला इकडून केस गळायला लागतात, मग तुमची लेंथ वाढत नाही. पूर्वी लेंथ वाढायची, वाढत नाही. पूर्वी तुम्हाला नाव्याकडं 2-3 आठवड्यातून जावं लागायचं, आता तुम्हाला 3-3, 4-4 महिने जावं लागत नाही आहे. बियर्ड तुम्हाला त्या याच्यात दोघांना सोबत वाढतात, पण आता फक्त बियर्ड वाढत चाललेली, हे वाढत नाही आहे. जेव्हा आपण स्नान करतो त्यावेळेस हातात येतात केस दिसतात आपल्याला. जेव्हा टॉवेल आपण पुसतो केस तेव्हा आपल्याला केस दिसतात. बेडवर झोपलेलं असलो पिलोवर तेव्हा केस दिसतात. शर्टवर केस डॅन्ड्रफ पडलेला असतो. एकदम सोपे तुम्हाला म्हणजे. पण तो तुम्ही बोललात ना की हेअरलाईन मागं जायला लागली आहे, इथं टक्कल पडायला लागले. हे पडायला लागल्यानंतर जर डॉक्टरकडे मी आलो तर ते ग्रो होतात? हे बघा, जिथं फॉलिकल्स आणि जिथं रूट्स डॅमेज झालेले आहेत, फॉर एक्झाम्पल आता इथं माझे डॅमेज झालेले आहेत, इथं नाही केस येऊ शकत मेडिसिन्सनी किंवा कुठल्या तेलाने. तुमची इथं गेलेले तर तिथं नाही येऊ शकत. तर मोठे मोठे जातात, पूर्ण असे जातात, त्यांचे नाही येऊ शकत. तर तुम्हाला जर रूट्स असतील त्या ठिकाणी, ते ग्रो होत नसतील, दिसतं तुम्हाला. तुम्हाला स्कोपमध्ये दिसतं, तुम्हाला एक्झामिन केल्यावरही दिसतं. तुम्ही माझे बरेचसे पेशंट्स बघाल तर त्यांना रूट्स आहेत पण हेअर ग्रो होत नाही आहेत. मग आम्ही त्यांना मेडिसिन्सनी एज्युकेट केलेलं आहे. लो एजमध्ये सुद्धा तुम्ही ट्रान्सप्लांट करण्याची गरज नाही. तुम्हाला पहिले मेडिसिन्स घ्या, पहिले ग्रो करा फॉलिकल्स, त्याला टिकवा आणि मग गरज पडल्यात पुढे भविष्यात ट्रान्सप्लांट करा. पण तुम्ही आता बोलता बोललात की तुम्ही मेडिसिन देता, त्यांना सांगता की केस दिसतात पण ते ग्रो होत नाही. पण जनरली लोक इग्नोर करतात डॉक्टरकडे जायला, हेअर स्पेशलिस्टकडे जायला किंवा औषधं घ्यायला. असं का होतं? त्यात 2 प्रमुख कारणं आहेत. एक प्रमुख कारण म्हणजे पेशंटला असं वाटतं की हा ठीक आहे, आज केस गळत आहे, उद्या थांबतील. तो होपवर बिचारा जगलेला असतो. त्याला असं वाटतं की थांबेल, पण ते थांबता त्याची स्टेज 1 पासून तो 7 पर्यंत चाललेला असतो. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे त्याला हे माहीतच नाही की ह्याच्यावर ट्रीटमेंट आहेत. त्याला अवेअरनेसच नाही आहे की हे हेअरफॉल थांबवू शकतो. तो फक्त आपला तेल किंवा शॅम्पू किंवा मिनॉक्सिडिल जाहिरात बघायचा मेडिकलपर्यंत, तेवढीच तिची पोहोच आहे. तिसरा, ज्याला माहिती आहे ट्रीटमेंट आहे, तो काय विचार करतो की मला मेडिसिन्स आता खूप आयुष्यभर घ्यावं लागणार आहे आणि मला त्याचे आता खूप साईड इफेक्ट्स मिळणार आहेत. मग मी ते साईड इफेक्ट्स पेक्षा माझे केस गेलेले बरे. मग तो दुसरं काहीतरी ट्रीटमेंट. पण असे साईड इफेक्ट्स असतात? हे बघा, आता गुगलवर साईड इफेक्ट्स आहेत, यूट्यूबवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, सगळ्या पुस्तकांमध्ये साईड इफेक्ट्स लिहिलेले आहेत. पण त्याला पण एक प्रॅक्टिकल अप्रोच आलेला आहे. त्याला पण एक सायन्स आहे. तुम्ही कुठली मल्टीविटामिन जर घेतली तरी त्याचा साईड इफेक्ट आहे. पॅरासिटामॉल जरी घेतली तरी साईड इफेक्ट आहे. हेअरचे मेडिसिन्स तुम्हाला लॉंग टर्म घ्यावं लागतात. DHT ब्लॉकर, फिनॅस्टराईड, ड्युटास्टराईड हे एकमेव जगातले FDA अप्रूव्ड ड्रग्ज आहेत की त्याची तुम्हाला हेअरसाठी आहेत. समाजामध्ये हे आहे की हे मेडिसिन्स घेतल्याने आम्हाला सेक्शुअल डिसॅबिलिटी येते, इम्पोटेन्सी येते, आमचा स्पर्म काउंट कमी होतो. हे बुक्समध्ये आहेत, ठीक आहे. पण तुम्ही 100 पेशंटला असं नाही होत. असं व्हायचं आधी? असं बुक्समध्ये कुठून आले? नाही, रिसर्च असतात ना. हे हे हेअरचे मेडिसिन्स नाही आहेत. हे जे मेडिसिन्स आहेत हे प्रोस्टेट ग्लँडचे मेडिसिन्स आहेत. हे दुसऱ्या कारणांसाठी हे औषधं होती. पण नंतर लक्षात आलं की हे औषधं घेतल्यानंतर केस येतात, म्हणून मग हे हेअरसाठी इंट्रोड्यूस केले गेले. आणि मग ते FDAने अप्रूव्ह केले की ठीक आहे, तुम्ही या हेअर लॉससाठी, मेल पॅटर्न वाढण्यासाठी, अँड्रोजेनिक ॲलोपेशियासाठी हा ड्रग तुम्ही यूज करा. मग झालं असं की तुम्हाला तो साईड इफेक्ट्स,
ते जे आहेत ते फक्त मिथच राहिले आणि बरेचसे पेशंट तुम्ही गेलेच नाही डॉक्टरांकडे. मग त्यामुळं काय झालं की हा साईड इफेक्ट होतो ह्या भीतीने तो पेशंटच वळाला नाही ट्रीटमेंटकडे. पण त्यातसुद्धा असे मधले मार्ग आहेत की तुम्हाला DST लेवलच कमी करायचं आहे. तर DST लेवल कमी करण्याकरता तुम्हाला मेडिसिन्स घेतल्यानंतर काही महिन्यांनी DST लेवल्स नॉर्मल होतात. बरं. नंतर तुमचा डोस मेंटेनन्स डोसवर टाकावा लागतो की जेणेकरून तुम्हाला 365 दिवसांपैकी 365 दिवस गोळी घ्यायची गरजच नाही आहे. 80 ते 90 दिवस गोळी घेऊन सुद्धा तुमचे DST लेवल तुम्ही मेंटेन ठेवू शकता आणि साईड इफेक्टपासून तुम्ही लांब राहू शकता आणि वर्षानुवर्ष तुमचे जे काय हेअर फॉलिंग एज आहे, हेअर फॉलिंग एज माझ्या दृष्टीने सध्या एक समजा एज 20 ते 35चा ग्रुप असेल तर 20 ते 30च्या मध्ये फार असतो. त्या 5-6 वर्षच त्याला काळजी घ्यायची आहे. एकदा तो त्या फेजमधून गेला की नंतर प्रॉब्लेम नाही आहे. 35 ते 40 वयामध्ये तो परत DST बॉडीली नंतर एज ग्रो झाल्यानंतर तुला नॉर्मल येणारच. करेक्ट. आफ्टर 50 तर प्रश्नच येत नाही. म्हणजे हे अशा इतक्या सोपे गणित आहेत ते तुम्ही डॉक्टरांकडे येऊन समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही डॉक्टरांकडे येऊन ते गणित समजले की तुम्हाला साईड इफेक्ट्स न घेता तुम्हाला तुमचे केस वाचवता येतात. बरं. आता समजा 20 वर्षाचा एक मुलगा आहे आणि तो पिझ्झा खातो, बर्गर खातो, त्याचं सगळं बिंज वॉचिंग करतो, दिवस रात्र टाइम टेबल त्याचं बिनसलं आहे आणि आता त्याला कळलं की माझ्या केसांवर ह्याच्यामुळे परिणाम होतो आणि तो म्हणतो की आता मी माझी बदलणार सगळी जीवनरेखा, व्यायाम करायला लागला, तो नीट खायला लागला. तर ते बदलल्यानंतर त्याचा परिणाम केसांवर यायचा वेळ किती असतो? 6 महिने ते 1 वर्षामध्ये तो परत रुटीनमध्ये येतो त्याच्या. आणि जसेच तसे पूर्वत केस मी होताना बघितलेत, ज्यांचे ग्रेइंग झालेले आहेत केस ते सुद्धा रिव्हर्स झालेले मी बघितलेत ह्या एज ग्रुपमध्ये. अच्छा. दाढीचे केस पिकलेले ते सुद्धा काळे जाताना बघितलेले आहेत मी. आयब्रोचे पांढरे झाले ते पण बघितलेत मी होताना. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे फक्त विदाऊट एनी मेडिकेशन्स. काय सांगताय? 20 ते 30च्या एज ग्रुपमध्ये बघितलेत मी. वा. तुम्ही आता हेअर ग्रेइंगचं एक बोललात, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आलाय विषय तर मी तोही मुद्दा घेतो की पांढरे केस होतात लवकर. तर हे कशामुळे व्हायला लागले अलीकडे? हे बघा, पांढऱ्या केससाठी असं एक रिसर्च बिलकुल चालूच आहे, पण असं एक ठराविक रिसर्च नाही आहे की बाबा ह्या गोष्टीमुळं हा होतो. पण दिस इज अ वार्धक्यजन्य आजार असल्यामुळं ग्रेइंग ऑफ हेअर आणि टक्कलपणा. तर याच्यामध्ये काय होतं की कॉपर आहे, तुमचं झिंक आहे, सेलेनियम आहे आणि कॅल्शियम, B12 हे सगळ्यांची डेफिशियन्सीमुळं काय होतं की मेलॅनिन नावाचा जो पिगमेंट आहे तुमच्या रूटमध्ये आपल्या फॉलिकलमध्ये तो ब्लॅक कलरचा असतो. बरं. तर तो कमी व्हायला लागतो आणि तो इरिव्हर्सिबल असतो. म्हणजे तो एकदा कमी झाला की परत ग्रो होत नाही. मग त्याच्यामुळे तुमचा एकदा तो पिगमेंट गेला त्या रूटमधून की मग तो केस तो तसा संपला, मग तो कायमचा पांढरा झाला. हां, कारण की तुमच्या केसांना कलर येणं म्हणजे ते एक प्रोसेस आहे. म्हणजे प्रत्येक भागातल्या प्रत्येक देशातल्या लोकांचे वेगवेगळे केसांचे कलर्स आहेत. करेक्ट. तर आपल्या एशियनमध्ये आपल्याला व्हाईट ब्लॅक कलर आहेत. आत्ता ब्लॅक आहे, नंतर तो व्हाईट होतो. हां. तर तुमच्याकडं मेलानिन पिगमेंट ऑलरेडी आहे, इन्स्टॉल्ड आहे. ते मेलानिन पिगमेंट ग्रो होत राहतो आणि तुमच्या केसांना तो कलर देत राहतो. जर तुमचा तो पिगमेंटच कमी झाला तर मग आपोआप तुमचा केस कलर यायला बंद होतो आणि तो आपल्याला तो ग्रे होतो. बरं. तर ह्यामध्ये अजून एक स्ट्रेस हा पण एक परत महत्त्वाचा फॅक्टर आहे. अनुवंशिकता पण आहे याच्यामध्ये. ज्या आईवडिलांचे केस लवकर पांढरे झालेले आहेत त्यांच्या मुलांचे सुद्धा लवकर होताना तुम्हाला बघायला मिळतील. बरं. ज्यांना पित्तांचे त्रास आहे, ज्यांना पोटांचे आजार आहेत त्यांनासुद्धा हे प्रॉब्लेम्स होतात. ज्यांना डायजेस्टिव्ह सिस्टीमचे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही इतकी कारणं सांगता म्हणजे कशात तरी कोणतरी असणारच. कारण की तुमच्याकडे जर का फक्त तुम्ही रोज चांगला आहार घेताय, सकस आहार घेताय, खूप व्यायाम करताय, सगळं चांगलं आहे तुमचं, पण तुमची डायजेस्टिव्ह सिस्टमच चांगली नाही, तुमचं जर का पचनच चांगलं नाही तर ते ॲब्झॉर्ब होणार कुठून आणि जाणार कुठं ते, हा पण एक प्रॉब्लेम आहे. तर मी असं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की ग्रेइंग ऑफ हेअर ज्याला कोणाला थांबवायचं असेल, अँटीऑक्सिडंट्स, इम्प्रूव्ड लाईफस्टाईल आणि कॅल्शियम पेंटोथिनेट ह्यावर एक खूप छान रिसर्च झालेला आहे. तुम्ही जर का बघाल तर कॅल्शियम पेंटोथिनेट अगदी 2-3 रुपयाची गोळी आहे. बरं. ती जर का तुम्ही वर्षभर 6 महिने ते वर्षभर घेतली ना, मी बरेचसे रिव्हर्स होताना सुद्धा दिसलेले मला, पण अगदी वेळेवर बघितल्यानंतर. आता तुमच्याकडे 5-10 वर्ष झाले आणि तुम्ही जर का ती गोळी घेताय आणि आता तुम्ही म्हणता आता माझं होणार, तसं नाही होणार. तुम्ही सुरुवाती अवस्थेत तुम्ही जर का गेलात तर तुम्हाला ते रिव्हर्स होताना सुद्धा त्याचे रिसर्च बेस आज तुमच्याकडं उपलब्ध आहेत. आता महिलांचा जो मुद्दा आहे तुम्ही सांगितलं आणि तुमच्याकडे जे पेशंट येतात, प्रत्येक वर्षाचे वयाचे ट्रेंड्स असतात की काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड होता केसांचा, आता हा ट्रेंड आहे.
सध्या जे तुमच्याकडं जास्तीत जास्त केसेस आहेत त्या केस स्टडीज सांगा नाही एखाद्या, की ते काय घेऊन येतात, त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम असतो? आता मुलींचं किंवा स्त्रियांचं तुम्ही बघितलं तर मुलांचं कदाचित एक वेळेस चालतं की टक्कल आहे पडतं, पण मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये हे बिलकुल खरंच तुम्ही समजूनच घेऊ शकत डायजेस्टच नाही. होत नाही ते. करेक्ट. आता प्रॉब्लेम एवढा इंटेन्स झालेला आहे स्त्रियांमध्ये की तिथं जरी आम्हाला ट्रान्सप्लांट करायचा असला तर ते इतकं डॅमेज होऊन येतात की त्यांचा डोनर एरियासुद्धा राहत नाही, की आम्ही ट्रान्सप्लांटचं सुद्धा ऑप्शन तिथं राहत नाही, इतका उशिरा ते येतात. बापरे. तर स्त्रियांना हे समजून घेणं गरजेचं आहे की तुमच्याकडे पण हेअरफॉलची ट्रीटमेंट आहे, हेअर लॉसची ट्रीटमेंट आहे, हेअर ट्रान्सप्लांटसुद्धा उपलब्ध आहे. पण एवढा उशीर नाही करायला पाहिजे डॉक्टरांकडे येण्यापुरतं की तुम्ही डोनर एरियासुद्धा तुमच्या गावावर बसता. पण मग असं पण असतं का की लोकांना खर्चाची भीती वाटते का? खूप खर्चिक असतं का हे? खूप खर्च आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आता अफोर्डेबल ट्रीटमेंट झालेलं आहे. तुम्हाला इझी EMIs आहेत, क्रेडिट कार्ड्स तुम्ही यूज करू शकता. बरं. आता मुलांमध्ये हा प्रॉब्लेम आहे की तो कॉलेजमध्ये त्याला तो कसा सर्वाईव्ह करणार त्या एका यंग ग्रुपमध्ये. आणि दुसरं म्हणजे मेन प्रॉब्लेम ती नीड झालेली आहे आज ते फक्त एक फॅशनेबल किंवा इलाइट ट्रीटमेंट राहिलेली नाही. लग्नाचे इतके प्रॉब्लेम झालेले आहेत. सर मी आलो आता, माझं वय 23-24 आहे, भरपूर गोळ्या घेतला किंवा नाही घेतला आत्तापर्यंत काही नाही, पण आता माझं लग्न आहे आणि मला आता बघायला चालू करायचे. आईवडील येतात सगळे आणि आता लग्नाची तयारी इथून सुरू होते. म्हणजे मुलगी बघण्यापासून, पत्रिका बघण्यापासून ते नाही, आता लग्नाची तयारी इधर से केसांपासून. हां इकडून. अरे बापरे. असं आहे. तर माझ्याकडे 50% वर जे सगळे यंग ग्रुप आहेत ते असेच आहेत की ज्यांना आता नीड आहे. सर आता माझं असं आहे तर मला त्या तुम्ही रेडी करून द्या. केसांबद्दल तुम्ही मला सांगितलं, मी नंतर जाता शेवटी मी प्रश्न विचारणार, तो मिथबद्दल विचारणार, केसांच्या काळजीबद्दल त्यानंतर बोलू. पण आता ट्रान्सप्लांट हा जो प्रकार आहे ना, डॉक्टरांनी खूप साऱ्या कलाकारांचे ट्रान्सप्लांट केलेले आहेत. काही व्हिडिओज पण मी पाहिले, त्याच्यामध्ये अगदी आनंद निंगळे, भरत जाधवपासून अनेक लोक आहेत, आदेश बांदेकर यांचासुद्धा बघितला मी. आता ह्या कलाकारांनी ते उघड सांगायला सुरुवात केली, खूप सकारात्मक वाटतं मला. कारण ट्रस्ट इश्यू क्रिएट होतो, की म्हणजे चांगला इश्यू होतो की मला याच्यावर विश्वास आहे कारण ह्या माणसांनी केलं आहे. पण ट्रान्सप्लांटचे मिथ काही आहेत का आणि त्याचे फॅक्ट्स काय आहेत का? हे बघा, ट्रान्सप्लांटबद्दल सगळ्यात पहिले उघडपणे पेशंटला एज्युकेशन मिळत नाही. बरं. ते एज्युकेशन मिळत नसल्यामुळं तो बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम्समध्ये अडकतो. काय प्रॉब्लेम्स असतात की ट्रान्सप्लांट हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की हे काय परमनंट सोल्युशन नाही आहे. बरं. हे एक टेम्पररी सोल्युशन आहे 10 ते 15 वर्षांपर्यंत फक्त. बरं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी औषधं सुरू ठेवणं आहे. अच्छा. जर समजा यंग एज ग्रुप आहे तर त्याला मिडल एजपर्यंत घेणंच आहे. मिडल एज किंवा ओल्ड एज असेल तर एखाद्याच ठीक आहे. बरं. 30 नंतर कमी गरज आहे काही किंवा काही वर्षांपुरतीच आहे. पण तुम्ही यंग जर का असाल, तुम्ही 25 to 30मध्ये करत असाल तर बी रेडी टू टेक द मेडिसिन फॉर लॉंगर ड्युरेशन. कारण की त्याचं आयुष्य तेवढंच आहे 10 ते 15 वर्ष. बरं. त्याच्यानंतर हेअर ट्रान्सप्लांट झालं, आलो डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली, झालं माझं काम संपलं असं नाही. तिथून पुढं तुमचं मेंटेनन्स काळजी घ्यायला लागते पहिले 7 दिवस. निश्चित रूपे पूर्वीच्या ट्रान्सप्लांट 5-10 वर्षांपूर्वी जे व्हायचं आजच्या ट्रान्सप्लांटपैकी खूप सोपं झालेलं आहे. पण तरी तुम्हाला फॉलोअप्स आहे, तुम्हाला काही थेरपीज आहेत त्या घेत राहिल्या पाहिजे, काही शॅम्पूज व्यवस्थित आहेत, ते हायजीन जे तुम्ही आधी करत नव्हतात, लाईफस्टाईल मेंटेन नाही करणं, हे सगळं आम्ही त्यांना तेच एज्युकेशन देतो. त्याच्यानंतर पेशंटनी सर्व समजून घेतलं पाहिजे की ट्रान्सप्लांट म्हणजे काय, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत. त्याचे लिमिटेशन बऱ्याच जणांना माहीत नसतात. ते त्यांचे सर्व पेशंट बऱ्यापैकी, त्यांची काही चूक नाही आहे, ते जुने फोटोज त्यांचे घेऊन येतात. सर मी असा होतो, माझ्या असे केस होते आणि माझ्या अशी हेअरलाईन होते. पण हे असं परत होऊ शकतच नाही. तुमच्या ओव्हरऑल स्काल्पमध्ये 1 लाख हेअर असतात. ट्रान्सप्लांट होतं फक्त 6,000-7,000 ग्राफ्टचं, म्हणजे 15,000 ते 20,000 तुम्हाला केस येणार आहे बस. म्हणजे किती कंपॅरिझन, एवढं प्रमाण आहे. त्यात फक्त आम्ही काय करतो की त्याला प्रॉपर अँगल, डायरेक्शन, डेप्थ देऊन त्याला असं कॅमोफ्लेज केलेलं असतं की असं वाटतं की ते व्हॉल्यूम भरपूर आहे आणि भरपूर केस आहेत. बरं. पण रिअलिस्टिक अप्रोच जो आहे तो गरजेचा आहे की बाबा मला अशा पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे, माझे ह्या लिमिटेशन्स असतील. अनरिअलिस्टिक तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवू शकत नाही. बऱ्याच पेशंट अनरिअलिस्टिक अप्रोच घेऊन येतात आणि मग तिथून त्यांची नैराश्य तयार होतं. बरं. आणि काही पेशंट्स हेअर लॉसमुळे, हेअरफॉलमुळे डिप्रेशनमध्ये जाताना सुद्धा मी बघितलेले आहेत. तर एवढा हा प्रॉब्लेम आहे. स्ट्रेसमुळे सुद्धा होतो हेअरफॉल, हेअर लॉस. हेअर लॉसमुळे सुद्धा स्ट्रेसमध्ये जाताना मी लोक बघितलेत की मला त्यांना सायकेट्रिस्टकडे रेफर करायची वेळ आलेली. इतका त्यांच्या मनाला ते लागून जातं. तर हेअर ट्रान्सप्लांट जे आहे हा एक ऑप्शन असू शकतो. पण आता तुमच्याकडे तुम्ही जे हेअर ट्रान्सप्लांट करता
याचं आयुष्य किती म्हणजे मॅक्सिमम किती असलेलं पाहिलं तुम्ही 15 वर्ष वगैरे असू शकतं? मी त्याला 3 एज ग्रुपमध्ये डिवाईड कराल. बरं जर तुम्ही 25 to 35च्या एजमध्ये करत असाल तर 12 ते 15 वर्ष टिकतं. बरं जर तुम्ही 35 पासून 45 पर्यंत वयात करत असाल विथ गुड लाईफस्टाईल, चांगले मेडिसिन मेंटेनन्स, 15 वर्षाच्या पुढे टिकेल. बरं जर तुम्ही 45-50च्या पुढे करत असाल तर लाईफ लॉंगही टिकतात. कारण की तुमचे जे कारण आहेत DST हार्मोनचे बरं तेच कमी कमी होतात ना, म्हणजे हेअर डॅमेजचे. बरं त्याच्यामुळे ते व्यवस्थित राहतात. पण ट्रान्सप्लांट केल्यानंतर काही मिथ्स असतात की तुम्हाला कंगवादा चालवता येत नाही किंवा केस जास्त ओढले तर त्रास होतो, असं काही असतं? आपण फक्त हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे ॲक्च्युली हे नावच चुकीचं आहे माझ्या दृष्टीने. इट शुड बी हेअर रिप्लेसमेंट. अच्छा, ट्रान्सप्लांट म्हणजे काय, इकडून काढणे आणि इकडे लावणे. लावणे. करेक्ट. आपण तसं काही करतच नाही. आपण फक्त जागा बदलतोय, रिप्लेस करतोय. ही इथून केस काढतोय आणि इकडे लावतोय आपण, बरोबर. इथून केस काढतोय, इकडे कमी असेल तर इथून काढतो आणि इकडे लावतो. याला डोनर एरिया म्हणतात ह्या दोन गोष्टींना. अच्छा, इकडे जास्ती आहे, आपण इथून काही घेतलं तर प्रॉब्लेम नाही, इकडून आपण यूज करून इकडे इम्प्लांट करतोय, इकडून घेऊन आपण इकडे इम्प्लांट करतोय. म्हणजे तुम्ही रिकाम्या जागा फक्त भरताय, रिप्लेस करताय. फक्त जागा तुम्ही प्लेस चेंज करताय. करेक्ट. बस एवढंच आहे. अजून ही टेक्नॉलॉजी आलेली नाही की तुम्ही याचे ग्राफ्ट घ्या आणि त्याला लावा, त्याचे ग्राफ्ट घ्या आणि याला लावा. क्लोनिंग वगैरे जे म्हणतो आपण, अजून ते पण सुरू झालेलं नाही. असं होतं म्हणजे इकडचे केस तिकडे लावतो. पण त्याचा त्वचेला काही परिणाम होत नाही? समजा मी गोळ्या घेतो, मेडिसिन घेतो आणि ते केस इंटॅक्ट आलेले आहेत, तर तसे तुम्ही नॉर्मल केसांसारखं ट्रीट करू शकता त्याला? नॉर्मल केसांसारखं ट्रीट करतो, पण सायंटिफिकली तुम्हाला मी मजेची गोष्ट सांगतो की आता हे जे सगळे हेअर आहेत ना, हे आपल्या बॉडीच्या DNA कंट्रोलमध्ये. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर त्या DNA ला हेच माहीत नाही की इथं हेअर आहे का नाही. त्याला लोकल ब्लड सर्क्युलेशनवर जगावं लागतं. त्याचा हार्मोन कंट्रोल, त्याचा बॉडीवर DNA कंट्रोल त्याचा राहतच नाही. हो. म्हणून त्याला सपोर्टची गरज पडते, काळजीची गरज पडते. कारण तो बिचारा त्या स्काल्पच्या ब्लड सर्क्युलेशनवर, लिम्फॅटिक ड्रेनेजवर, त्याच्यावर तो जगतोय. पण ओरिजिनल जशी जिथून आज तिथून तो तिथपर्यंत जाऊच शकत नाही. तो जागा तीच असते, बरं, डेप्थ तीच असते, पण सायंटिफिकली तो तसा नसतो. सायंटिफिकली बॉडीला माहीत नाही ना की आता तो तिथं माझा हेअर आहे म्हणून. तो त्याच्या कंट्रोलमध्ये नाही बॉडीच्या. तो लोकल ब्लड सर्क्युलेशन, लोकल स्किनच्या कंट्रोलमध्ये. अरे देवा, बरं. म्हणून मी याला ट्रान्सप्लांट नाही, रिप्लेसमेंट हा शब्द एकदम उचित शब्द आहे हा. यामध्ये तुम्ही मेडिसिन सांगितलं घ्यायला लागतात गोळ्या, ह्या किती असतात आणि सिरप्स असतात की खूप जास्त गोळ्या असतात? बघा, आता बऱ्याच जणांचं जर का डाएट चांगला असेल, लाईफस्टाईल चांगली असेल, त्याचं पौष्टिक आहार असेल, तर मी तर म्हणतो त्याला गोळीची गरज नाही. त्याला फक्त DST ब्लॉकर, जो मेन रिझन आहे, तेवढी एकच गोळीसुद्धा पुष्कळ आहे. तो 40 एज अबोवचा असेल, 50 एज असेल तर कदाचित त्याला देणार पण नाही आम्ही. अच्छा, म्हणजे कदाचित त्याचं स्टेबल हेअर लॉस असेल, खूप वर्षानुवर्ष आता त्याचा टक्कल तेवढाच आहे, आता गळतच नाहीये, खूप स्टेबल आहे आता खूप वर्षांपासून, तेवढीच आहे माझ्या, आता एक पण जात नाही, मग त्याला सुद्धा आम्ही गरज पडणार नाही मेडिसिन द्यायची. पण एखादा पेशंट यंग ग्रुपचा आहे किंवा त्याला हेअर लॉस जस्ट सुरूच आहे, अजून ग्रॅज्युअली त्याला हेअरफॉल होतोच आहे, मग त्याला आम्ही काय सांगतो की तू पहिले तुझं लाईफस्टाईल इम्प्रूव्ह कर. तुझे पहिले मेडिकेशन्सनी तुझे हेअर जे गळतात त्याला हार्मोनल पहिले बॅलन्स कर आणि मग डोनर डेव्हलप झाला की मग तुम्ही ट्रान्सप्लांट करा, की जेणेकरून तिची लाईफ तुमची हॅम्पर नाही होणार. आणि नंतर अशा पेशंटला, अशा ग्रुपमध्ये, यंग ग्रुपमध्ये मेडिसिन्स तुम्हाला 5-6 वर्ष कंटिन्यू ठेवावं लागतात. बरं. आता ह्या सगळ्या गप्पांनंतर मला एक मुद्दा लक्षात आला की लाईफस्टाईल आणि स्ट्रेस ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण स्ट्रेस मी चुकवू शकत नाही, कारण म्हणजे कॉलेज बाहेर पडले की मला नोकरीचा स्ट्रेस आहे, नोकरी लागली की प्रमोशनचा स्ट्रेस आहे, मग लग्नाचा स्ट्रेस आहे. म्हटलं तर स्ट्रेस म्हटलं तर काय म्हणा तुला, स्ट्रेस ही कन्सेप्ट पण कशी तुम्ही डेव्हलप करता, डिफाईन करता हे पर्सनल आहे. पण स्ट्रेस मला चुकवता येत नाही. मी फार तर माझी लाईफस्टाईल नीट करू शकतो, पण खाणं चुकत नाही. बाहेरचं खाणं खावं लागतं बिकॉज ऑफ तुमच्या कामाच्या स्वरूपामुळं. या गोष्टी मला सोडता येत नाहीत, पण मला माझ्या कशाची काळजी पण घ्यायची असते. मग मी काय करायला पाहिजे? बेसिक गोष्टी आहेत. स्काल्प हायजीन सगळ्यात आधी, बरोबर. त्यानंतर तुम्ही नाही फूडमध्ये तर आजकाल तुम्हाला आता इतके चांगले पॅक्ड प्रोटीन्स मिळतात, प्रोटीन पावडर्स आहेत, त्यानंतर कोलॅजन मिळतं, मल्टीविटॅमिन, न्यूट्रास्युटिकल्स तुमच्याकडे एवढे उपलब्ध आहेत की ते पण तुम्हाला बघायची सोय नाही. एकदा जरी कन्सल्ट केलं ना डॉक्टरांकडं, एकदा आयुष्यात, मी म्हणतो एकदाच कन्सल्ट करा, परत प्रत्येक महिन्यात जाऊ नका. आणि एज्युकेशन घ्या की हे तुमचं हार्मोन रिलेटेड आहे की लाईफस्टाईल रिलेटेड आहे. हे तुम्हाला समजलं ना, तुमच्याकडे एवढे सारे लिटरेचर्स आहेत, एवढे पुस्तकं आहेत, एवढे सगळे ब्लॉग्स आहेत की सांगणारे. एक जरी तुम्ही गोष्ट फॉलो करायला लागलात ना हेअरसाठी, तर ती 100% लागू होते. फक्त एकच त्यात गोष्ट लागते आणि ती सगळ्यांमध्ये मिसिंग आहे, ती म्हणजे कन्सिस्टन्सी.
आता एक माझ्याकडं 5-6 वर्षापूर्वी नागपूरचा एक पेशंट होता. तर तो हेअर लॉसचा पेशंट होता आणि त्याचं संपूर्ण केस ग्रेइंग व्हायला लागले होते. आम्ही त्याला प्रिस्क्रिप्शन दिलं लिहून आणि तो दिला आम्ही त्याला आणि तो त्याचा घेऊन गेला. तो 1 वर्षानंतर परत आला एका दुसऱ्या पेशंटला घेऊन की सर माझा असा हा रिलेटिव्ह आहे, मी तुमच्याकडे 1 वर्षापूर्वी आलो होतो आणि मला माझे केस परत आलेले आहेत आणि माझे बरेचसे ग्रेइंगसुद्धा कमी झालेले आहेत. तो 25-30च्याच मध्ये होता. मला अजून त्याचा चेहरा आठवतो. तर मग मी त्याला म्हटलं घेतले ना मग छान व्यवस्थित मेडिसिन, मग मेडिसिननेच केस आले ना तुला? तो म्हटला नाही सर, 1 महिनाच मी मेडिसिन्स घेऊ शकलो, पण माझं एक शेत आहे त्यात आवळ्याची खूप झाडं होती आणि मी फक्त वर्षभर आहे ना शेतात गेलो की रोज 2 सकाळ संध्याकाळ आवळे खायचो महिने, कारण की माझ्याकडे पैसे नव्हते मेडिसिन्स परत फॉलोअपला. आणि मी वर्षभर सर खाल्ले आणि मला लगेच रिझल्ट नाही आला, पण मला 6 महिन्यानंतर मी कुठेतरी वाचलं होतं आणि मी ते नियमितपणे कन्सिस्टन्सी आजसुद्धा खातोय, म्हणून माझे सर केस पण टिकले आणि माझे केस पण पिकलेले काळे झाले. सो व्हॉट इज दिस? दिस इज नॉट मिरॅकल, दिस इज सायन्स. व्हिटॅमिन सी इज द बेस्ट अँटीऑक्सिडंट. आणि त्यांनी ते घेतलं आणि ती तिची कमी पूर्ण झाली आणि त्याला त्याचा रिझल्ट आला. मग तुम्ही हे शोधा की तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. डॉक्टरांच्या मदतीने शोधा. एवढं आज तुम्हाला लिटरेचर आहे, एवढं आज तुम्हाला सगळं गुगल वगैरे आहे, ते शोधा आणि ते एकच कन्सिस्टन्सी तुम्ही जर गोष्ट केली तर मला नाही वाटत तुम्हाला हेअरसाठी परत 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 ती गोष्ट करायला पाहिजे. एकच ती गोष्ट सुरू ठेवली तरी मला वाटतं की यू आर गुड इनफ. डॉक्टर, मगाशी मी बोलता बोलता सरांचा विषय झाला, तर त्यांचे 13 आउटलेट्स आहेत भारतभरात मला वाटतंय. तर मूळ जालन्याचं आहे ना तुम्ही? येस. थोडंसं मी तुमच्या पर्सनलमध्ये घुसतो. ही केस काय आपण बघूया जरा. तर जालन्यामधला तुमचा, जालन्यातून इकडे आला तुम्ही प्रवास, तुमचा हा सगळा कसा काय प्रवास? एकदम एवढं 13 आउटलेट्स तुम्ही कसे मॅनेज करता आणि फिरत फिरतच असता वाटतं सारखे, घरी असता की नाही कधी? आता तुम्हाला काही अचीव करायचं असेल ना लाईफमध्ये तर त्यासाठी तुम्हाला काही सॅक्रिफाईसही द्यावं लागतं. तर मी अशा माझ्या बऱ्याचशा गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या आहेत आणि मला सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की माझेही कधी 13 ब्रांचेस होतील किंवा मी असं एवढं मोठं एक्सपांड करेल, असं काही माझं ध्यानीमानीसुद्धा नव्हतं. डॉक्टर झालो, दवाखाना टाकला, त्याच्यानंतर मला पहिला कुठं टाकला? जालन्यातच. जालन्यातच. हां. मग मला माझाच एक मित्र होता, म्हणजे हे मी कधी ऑफ द रेकॉर्ड आणि ऑन द रेकॉर्ड कधीच बोललेलं नाही आहे, ही पहिलीच वेळ की मी तुम्हाला ही ॲक्च्युअल रिअल कंडिशन सांगतोय. माझा एक मित्र आहे, तो त्यावेळेस लग्नासाठीच दुबईला जाऊन हेअर ट्रान्सप्लांट करून आला. तेव्हा भारतात काहीच नव्हतं, 2011ची गोष्ट होती. तेव्हा फक्त खूप ब्युरोक्रॅट्स, मोठे पॉलिटिशियन्स, सेलिब्रिटीज असंच आपल्याला माहीत असायचं आणि फक्त हे माहीत होतं की हेअर ट्रान्सप्लांट असं होतं बस. तर तो म्हटला निलेश तू कर सकता है, तेरे में वो स्किल है, तू ये तो कर रहा है पर उसके अलावा वो भी कर ले. ते असं डोक्यात होतं फक्त. 1-2 वर्ष काय मला माझं प्रॅक्टिस सुरू होती. मग एक 3 दिवसांचा वर्कशॉप होता दिल्लीला, पहिलाच वर्कशॉप होता हेअर ट्रान्सप्लांटचा. तिथे मी गेलो. मध्यमवर्गीय असल्यामुळं फार काही सपोर्ट नसल्यामुळं फायनान्शियल जे काय जिकडून तिकडून पैसा मला असा क्लिनिक सुरू होता आणि जेमतेम सुरू होतं. बँक बॅलन्स असा काही फार नव्हता, कार पण नव्हती, 2 व्हीलर घ्यायची म्हटलं तरी लोनवर घ्यायची परिस्थिती होती. मग ती घेतल्यानंतर जो सगळा काय कमाई होता तो पूर्ण त्या एज्युकेशनवर मी इन्व्हेस्ट केला. तर ती माझ्यासाठी खूप मोठी रिस्क होती आणि ती मी घेतली. तर रिस्क ही एक गोष्ट मला घेण्याची एक नंतर लक्षात आलं की आपण घेऊ शकतो. तर ती रिस्क नंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवत गेली. मग ते वर्कशॉप केल्यानंतर आम्ही 5-6 जणच होतो वर्कशॉपला. त्याच्यानंतर तो वर्कशॉप झाला आणि आम्ही सुरू केलं. मग तुम्हाला असं तेव्हा वाटत होतं की हे जे हेअर ट्रान्सप्लांट आहे नंतर बहुत चलने वाला है, बहुत प्रॉब्लेम आना है लोगों को? हां, मला असं हे वाटायचं की ह्या गोष्टीला चांगला स्कोप आहे. आणि कारण नुकतंच तेव्हा व्हॉट्सॲप, फेसबुक, सोशल मीडिया, स्वतःवर खर्च करणं, पैसे स्वतःवर खर्च करणं, हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. नाही तर पूर्वी भारतात कसं होतं, 100 रुपये कमवले, 25 रुपये आपले खाण्यापिण्यावर खर्च, 75 रुपये आपले सोनं किंवा बँक. पण आता उलटं झालेलं आहे. आता 75 सब बुडाव आणि जे उरलं आपलं बँकमध्ये आपलं क्रेडिट कार्डवर आपलं चालू आहे. मग आता चांगले कपडे घालणार, चांगलं दिसणार, हे मला लक्षात आलं होतं की आता हे पुढच्या येणाऱ्या काळात आता हे आहे. पण मला थोडंसं एक बघायचं पण होतं की आपण किती स्वतःला स्ट्रेच करू शकतो, आपण अजून कसं आपलं एक्सपांड करू शकतो स्किल नॉलेज. हे बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही चांगलं आज पॉडकास्ट करता म्हणून मी पण करू शकतो, मी पण चांगला पॉडकास्ट करतो. तुझं चांगलं आज हेअर सलून चालू आहे, मी पण आज हेअर सलून वापरतो. तुझा हा सीडचा बिझनेस चालू आहे, मी पण उघडतो. तर मला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या आधीपासून, की स्वतःचं काहीतरी वेगळेपणाने सिद्ध करायचं स्वतःला, हे मला खूप एक जिद्द होती. आणि हे त्यावेळेस नवीन होतं आणि हे कुणी घेऊन यायला आणि हे अवघड ट्रीटमेंट करायला कुणी तयार नव्हतं. नाहीतर तू ही
केलं म्हणून मी पण हे करतो, हे असं आपल्या इंडियामध्ये खूप फॅशन आहे. हा सक्सेसफुल झाला ना, मग ते लगेच बिझनेस कॉपी करायचा आणि ते करायचं. पण मला त्या गोष्टीचा विरोध असल्यामुळं मी एक वेगळा असा चॅप्टर निवडला की जो डिफिकल्ट होता आणि त्याला पुढे येऊन खूप स्कोप होता. आणि त्याच्याबद्दल नॉलेज झिरो होतं, लिटरेचर झिरो होतं, काहीच नव्हतं. म्हणजे तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करा आणि तुम्ही स्वतः बघा. कारण त्यावेळेस काय हे गोष्टी नव्हत्या, जस्ट लॉन्च झालेल्या आणि जस्ट सुरू झालेल्या, आणि त्याच वेळेस मी ही झेप घेतलेली होती. तर ही त्यावेळेस माझ्यासाठी रिस्क होती. मग त्यानंतर बरेचसे पेशंट्स सुरू केले, त्यांना ट्रान्सप्लांटसाठी त्यांना सांगत गेलो, तुम्ही पहिले पेशंट आहे, दुसरे तिसरे, केस येईल नाही येईल माहीत नाही, हे पहिल्यांदा चालू आहे, मी तुमच्यावर असं समजा की तुम्ही गिनी पिग आहात आणि एक्सपेरिमेंटच करतो. येस, ॲक्च्युली लिटरली प्रयोग. मग ते ट्रीटमेंट केल्यानंतर वर्षभरात असं लक्षात आलं की बाबा केसच नाही आलेले कोणाला. एक 10-15 पेशंट केलेत, पैसे घेतले, पण त्यांचे रिझल्ट आलेले नाहीत. अच्छा. मग मी म्हटलं हा माझ्या काय खेळाचा, हा माझ्या याच्यातला काय खेळ नाही, भाग नाही आहे, आपण आपलं काम करत राहा. आणि त्यावेळेस मी फक्त सॅटर्डे संडेला हे करायचो माझ्या रुटीन वर्कमधून. मग त्यानंतर काही टेक्नॉलॉजी चेंज झाली, परत त्यांनी बोलवलं की हे असं परत अपग्रेडेशन आहे, तुम्ही येऊ शकता. परत पैसे ओतले त्याच्यात, ते मशीन्स सामुग्री वगैरे घेण्यामध्ये. मग जे सगळे जुने पेशंट होते ज्यांना केस नाही आले त्यांनाच बोलवलं, चलो आओ. मग त्यांनाच लावून दिलं अँड ऑल वेअर हॅपी. ॲटलिस्ट त्यांना काही केस आले होते, खूप चांगले केस नव्हते आले पण आले होते. आणि त्यावेळेस थोडेफार केस जरी आले तरी मजा होती. खरं. मग त्याच्यानंतर हळूहळू सायन्स डेव्हलप होत गेलं, मग एज्युकेशन येत गेलं, मग कॉन्फरन्सेस होत गेल्या, मग लोक बोलायला लागले, मग डेन्सिटी यायला लागली, मग केस कसे काढायचे, इन्स्ट्रुमेंट्स हे ते. मग आता 10 वर्ष झालेत, रोज अपग्रेडेशन आहे. जसे कार आपली मॉडेल अपग्रेड होतो, तर आता तुम्हाला टचमध्ये राहावं लागतं, तुम्हाला अपग्रेडेड नेक्स्ट लेवललाच राहावं लागतं. मग आता मी ते अपग्रेडेड राहिल्यामुळे मी कुठलीच कॉन्फरन्स चुकवत नाही, मी कुठलंच पुस्तक चुकवत नाही, मी कुठलंच लिटरचं चुकवत नाही. हेअरसाठी काय असेल, हेअर ट्रान्सप्लांटसाठी असेल, पहिले वाचून काढणे आणि त्याला रिस्क घेऊन न घाबरता ते मी पटकन पेशंटवर अप्लाय करायला घाबरत नाही आणि पटकन ते मी ॲक्सेप्ट करून त्याच्यावर काम करायला सुरू करतो. मग त्याच्यानंतर औरंगाबादला क्लिनिक सुरू झालं, ठीक आहे. मग नाशिकला क्लिनिक सुरू झालं, मग नागपूरला क्लिनिक सुरू झालं. माझ्याकडे स्टाफ जनरेट व्हायला लागला. माझ्याकडे कोलकात्यावरून पेशंट यायला लागले म्हणून मी तिकडे क्लिनिक ओपन केलं कलकत्त्याला. हां, मग मी इकडे डॉक्टर टीम त्यांना ट्रेन केली, इकडं टीम ट्रेन केली, इकडे टीम ट्रेन केली. मग मी तिकडे जायचो. मग एक वर्ष एक क्लिनिक करत करत मी एक क्लिनिक तिथंच 6 महिने तिथंच वर्षभर मी स्वतः जागा बघणे, ते शोधणे, तिथले स्टाफ शोधणे, त्यांना ट्रेन करणे, हे सगळं करता करता आता 13 क्लिनिक्सची 250 जणांची फॅमिली तयार झालेली. अरे बापरे. मग आता काय झालं की यूट्यूब असल्यामुळं, सोशल मीडिया असल्यामुळं, इंस्टाग्राम असल्यामुळं ते माझे रिझल्ट्स त्यात दिसतात. तर थोडेसे वेगळे रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये. मग मी काय फोकस केला माझ्या रिझल्ट्सवर, एक तर जेन्युइनिटी आणि हॉनेस्टी पेशंटला, की ज्याला गरज आहे त्यांनीच ट्रान्सप्लांट करणे, ज्याला गरज नाही त्यांनी नाही करणे. आणि रिअलिस्टिक रिझल्ट्स एक्सप्लेन करणे की तुम्हाला एवढंच मिळेल, याच्यापेक्षा जास्ती काही नाही. विनाकारण तुम्ही 4 पैसे जास्ती करता, तुम्ही एक्स्ट्रा पेशंटला कमिट करता आणि लेस डिलिव्हर करता. तर माझा असा आहे की यू डिलिव्हर मोर आणि कमिट लेस. मग पेशंटचं त्यात सॅटिस्फॅक्शनसुद्धा इम्प्रूव्ह होतो. करेक्ट. मग हे होता होता मग पत्रकार माझ्याकडे यायला लागले, मग त्यांचे ट्रान्सप्लांट झाले, मग त्यांचे रिझल्ट्स पॉलिटिशियन्सनी बघितले, मग पॉलिटिशियनचे रिझल्ट्स मग मराठी मंडळीचे आपल्या सेलिब्रिटीजने बघितले, मग त्यांना कोणीतरी सांगितलं, मग त्यांना कोणीतरी सांगितलं, असं बाय वर्ड ऑफ माउथ सगळं हे पसरत 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 सगळ्यांना हे झालं. एक वेळ अशी होती 3 वर्षापूर्वी की कुठलाच सेलिब्रिटी सर्जरी हेअर ट्रान्सप्लांट करून घ्यायला तयार नव्हता. कारण की त्यांना असं हे माहीत होतं की हेअर ट्रान्सप्लांट हे शक्यच नाही. 2-3 जणांचे झाले होते, पण ते असे खूप चांगले रिझल्ट्स वगैरे नव्हते की जे कॅमेराला असे फेस करू शकतील. आणि ते झालं असं उलटं की करून चुकले आणि त्याच्यावर त्याचे विनोद व्हायला लागले. करेक्ट. मग 3 वर्ष कुणीच हेअर ट्रान्सप्लांटकडं हे झालं की बाबा हे नाही, हे हेअर ट्रान्सप्लांट ही टेक्निकच चूक आहे म्हणून. पण मग त्यातून एक जणांनी रिस्क घेऊन केलं, मग एकाचं दुसऱ्याने बघितलं, मग त्यांना ट्रस्ट बिल्ड झाला की येस हे टेक्निकला प्रॉब्लेम नाही, यू हॅव टू चूज अ राईट पर्सन. मग त्यांना ते ट्रस्ट बिल्ड होता 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 मग आता अख्खी ती इंडस्ट्री आलेली आहे. येस. वा. या सगळ्यामध्ये तुम्ही खूप अभ्यास करता, तुम्ही सर्व पुस्तकं वाचली आहेत, सर्व व्हिडिओज तुम्ही पाहता, वर्कशॉप केले, बोलताय. तर या सगळ्या अभ्यासामध्ये तुम्हाला लक्षात राहिलेले मिथ्स काय आहेत की, आणि हसू आला याच्यावर की अरे काय मिथ्स असतात लोकांच्या मनात, असं काही मिथ्स सांगाल का, आणि मग फॅक्ट्स काय असतात? मी त्या गोष्टींकडे न जाण्यापेक्षा मी थोडंसं माणुसकी म्हणून एक काही संदेश देऊ इच्छितो की टक्कलपणामुळं न्यूनगंड तयार झालेला आहे मार्केटमध्ये, समाजामध्ये. त्याला एक तुम्ही असं एक वेगळा त्याला एक दर्जा दिलेला आहे की हा टक्कलपणा म्हणजे हा वेगळा कॅटेगरीचा,
किंवा आपण आपल्या स्वतःलाच वाटून घेतो की आता मी हाईट कमी म्हणून असा, मी सावळा आहे म्हणून असा, मी टक्कलपणा आहे म्हणून असा. तर मी हे सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की का मी हा संदेश देऊ इच्छितो, कारण की प्रत्येकाला हे ट्रीटमेंट अफोर्डेबल नाही आहे. पहिली गोष्ट एक, प्रत्येकजण क्लिनिकपर्यंत येऊ शकत नाही. नंबर 2, तिसरं, हे ट्रीटमेंट्स परमनंट नाही आहेत, काही वर्षांकरताच तुमचा साथ देणार आहेत, टायमिंग पुरतं. तर मी तुम्हाला हे सगळ्यांना हे सांगू इच्छितो की तुमचं कॉन्फिडन्स लेवल तुम्ही एवढं बिल्डअप करा, तुमची लाईफस्टाईल हेल्दीकडे तुम्ही अशी वळवा की जेणेकरून तुम्हाला हा टक्कलपणा तुम्हाला सतवायला नको. मी बिलकुलपणा असं म्हणत नाही की तुम्ही टक्कल झाला की तुम्ही ह्या ॲड्रेसला या, हा मोबाईल नंबर कॉल करा आणि तुम्ही इकडे या. मी असं म्हणेल की तुम्ही तुमची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करा, तुम्ही तुमचे लाईफ करिअर इम्प्रूव्ह करा, तुम्ही स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करा समाजामध्ये की जेणेकरून तुमच्या टक्कलपणाकडे न बघता लोकांनी तुम्ही काय आयुष्यात कमवलं आणि तुम्ही काय करताय, तुम्ही नेशनसाठी काय करताय, तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी काय करताय, स्वतःसाठी काय करताय. आजकालची ही पिढी कुठं चालली आहे, बारकडं, अल्कोहोलकडं, स्मोकिंग पुढं. आपण हा डिस्कसच केला नाही. अल्कोहोल स्मोकिंगमुळे इतका डॅमेज होतो तुमच्या हेअरवर, इतका डॅमेज होतो की जो हेरिडिटरीसुद्धा नाही तो सुद्धा टक्कल आणि हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम घेऊन बसतो. बापरे. आणि ते इररिपेरेबल होतं. तर तुमच्या ह्या सर्व गोष्टींमुळे तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी ट्रेटवर काम करायला पाहिजे. हा टक्कलपणा हा एक भाग आहे आपल्या शरीराचा, हा काय खूप मोठा असा आजार नाही आहे की जेणेकरून तुम्ही समाजातून फेकले जाणार आहात. करेक्ट, बरोबर आहे. हो, तर ठीक आहे, तुम्ही घ्या त्याला ॲज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून, ॲज अ लाईफस्टाईल म्हणून तुम्ही चांगलं दिसावं, हे काय चुकीचं नाही आहे. हा आपला एक जन्मसिद्ध हक्क आहे. मी चांगले कपडे घालणं, चांगलं दिसणं, स्वच्छ राहणं. पण त्याच्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स लो करून घेणं, स्ट्रेस करून घेणं आणि तुम्ही लो राहणं, हे मला कुठेतरी खटतं. हे मला 10-15 वर्षात हे समजलेलं आहे की तुम्ही त्याच्यामुळे खचून नका जावं आयुष्यामध्ये. आणि काही जण हेअर म्हणजे ते टार्गेट करतात त्यांच्या आयुष्यामध्ये की आता मला फक्त हेअरवरच, तो त्याचं शाळा, कॉलेज, त्याचं करिअर सगळं विसरून तो फक्त केसांवर इतका फोकस्ड असतो की त्याला आयुष्यात दुसरं काही दिसत नाही. तर तसं होता कामा नाही. दिस इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर लाईफ, दिस इज जस्ट अ टाईम ऑफ युअर लाईफ. पण याला तुम्ही इतकं द्या त्याच्याकडे लक्ष, बारीक सारीक गोष्टी करून, छोट्या करून तुम्ही हेल्थकडे वळून तुम्ही त्याच्याकडं करा, काळजी घ्या, असं नाही. पण त्याच्यामुळे तुमचा जो लो कॉन्फिडन्स जो होतो, बरोबर, तो मला वाटतं की आता 2 प्रश्न आहेत माझे, मग आपण थांबूया. एक, जे हेअर ट्रान्सप्लांट आपण करतो ते 10, 12, 15 वर्ष टिकतात, त्यानंतर ते नाही टिकत. मग ते समजा 15 वर्षानंतर ते गेले तर त्याच्यावर परत करता येतं? येस, तुमच्याकडे डोनर एरिया असेल, हा डोनर एरिया असतो, बॉडी हेअर्स असतात, तुम्हाला परत रिट्रान्सप्लांट करता येतं. बरेचसे ग्रेड 6, ग्रेड 7 पेशंट जे असतात त्यांना रिट्रान्सप्लांट हे करावंच लागतं. बरं. कारण की 10-20%, 30% जरी समजा केस तुमचे 5-10 वर्षात गेले, पण तुमच्याकडे हा सेकंड टाईम ऑप्शन राहतो, बऱ्याच जणांना थर्ड टाईम ऑप्शन राहतो, पण तुमच्याकडे तो अवेलेबिलिटी ऑफ डोनर एरियाचा. आणि शेवटचा प्रश्न, माझे केस चांगले असावेत म्हणून आहार चांगला पाहिजे म्हणता तुम्ही, काय आहार असायला पाहिजे? कारण आता इतके रील्स, इतके गुगल आणि इतकं आलेलं आहे की हे खा, ते खा, हे खाऊ नका, ते खाऊ नका. तुम्ही इतकं वाचताय, इतके तुम्ही इंटरनॅशनल सेमिनार पण अटेंड केलेले आहेत. काय आहार असायला पाहिजे आपला ज्यामुळे आपले केस चांगले राहतील? आहारामध्ये सगळ्यात आधी मला असं वाटतं की सकाळी जे आहे ना, तुम्ही प्रोटीन कन्झ्युम करायला हवं, जेणेकरून तुमचं वेलबिंग न्यूट्रिशन तुम्हाला मिळतं. त्यामध्ये तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा असतात. दूध एक आपण सगळेजण मिस करतोय, ते एक आहे, तो एक संपूर्ण आहारच मी त्याला म्हणतो. दूध म्हणजे सगळं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्या निसर्गामध्ये भरभरून ड्रायफ्रूट्स आहेत आणि बाय लकीली ते बिलकुल भेसळयुक्त नाही आहेत. काजू झालं, बदाम झालं, अक्रोड झालं, साधे शेंगदाणे झाले, तर हे तुम्हाला मूडभर रोज तुम्ही जर का घ्याल तर तो खूप चांगला आहे. त्याच्यानंतर स्प्राउट्स आहेत, लेंटिल्स आहेत, हे पण एकदम छान, एकदम रॉ जसं आहे तसं तुम्हाला मिळतं. हरभरे आहे, हिरव्या पालेभाज्या, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स पण काही प्रमाणात आहेत की ज्या तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर लिमिटेड आहार पाहिजे, जंक फूड सगळा हा अवॉइड करायला हवा. त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन जे खात असतील, एग्ज आहेत, फिश आहे, मीट आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर असा पोषक तत्व आहेत की जेणेकरून तुम्हाला हेअरसाठी मदत मिळते. आणि बॅलन्स्ड, आजकाल तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन्स आले आहेत की किती कॅलरीज खायचं आहे, किती काय आहे, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की
वेल बॅलन्स डाएट इज द एक मी गोष्ट नाही सांगणार अशी की हे तुम्ही फक्त हे एकच गोष्ट खा. वेल बॅलन्स डाएट तुमचं असणं गरजेचं आहे. आणि वेळेवर तुमचं एक वेळेस तरी, 2 वेळेस नाही होऊ शकत जेवण आज, पण एक वेळेस तरी आज तुमचं जेवण वेळेवर होऊ शकतं ॲटलिस्ट. अगदी करेक्ट, व्यवस्थित होऊ शकतं. आता ते आहाराकडे मग जायचं म्हटलं तर तो एक अख्खा दिवस जाईल. आय नो पण मला असं वाटतं की आणि कन्सिस्टन्सी असावी. वा वा निलेशजी, तुम्ही आज आवर्जून इथं येऊन अनेक गोष्टी सांगितल्या. यातून मला खूप गोष्टी कळल्या, कारण मला ट्रान्सप्लांटबद्दल अनेक गोष्टी माहीत नव्हत्या. मी फक्त वाचत होतो, पाहत होतो. पण केस हा खरं आपला शरीराचा चांगला घटक आहे. त्याच्याकडं जसं तुम्ही म्हणालात की त्याला सगळं लागतं, त्यामुळं ती काळजी घेतली पाहिजे. हा एपिसोड तुम्ही जे लोक पाहताय, तर मी इथं आवर्जून नमूद करतो की डॉक्टरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्यांच्या क्लिनिकचा जो काही संपर्क नंबर असेल तो आम्ही जरूर देऊ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला जर डॉक्टरांचं नॉलेज, डॉक्टरांचं म्हणणं, विचार पटले तर तुम्ही जरूर त्यांचे संपर्क साधा. आम्हाला जरूर आवडेल की ते ज्या विवंचनेतून मुक्त झाले. तर तुम्ही आला त्याबद्दल खरंच आभार. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. तुमचे काही म्हणणं असेल, काही कमेंट्स असतील तर जरूर लिहा. त्या आम्ही वाचून डॉक्टरांपर्यंत पोहोचू. डॉक्टरांचं काय उत्तर असेल तर तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. आणि गरजवंतांना एपिसोड पाठवा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं असतं. आज डॉक्टर आपल्याशी जोडले गेले, त्याबद्दल तुमचे आभार. थांबतो. भले ते घडो. थँक्यू डॉक्टर. थँक्यू.